नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. काल आपण मिथुन राशीबद्दल बघितलं होतं आणि आज आपण बघणार आहोत राशीचक्रातील चौथी रास, कर्क रास. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे कर्केच्या सगळ्याच व्यक्तींनी चंद्राची पूजा नित्यनेमाने करावी. आकाशात ज्या ज्या वेळेला तुम्हाला चंद्र दिसेल, दिवसा असो रात्री असो केव्हाही असो, तुम्ही त्या चंद्राकडे बघायचं आणि जमेल तेवढा ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानं चंद्रबल वाढेल, तुमचं मानसिक बळ पण वाढू शकेल. तर अशा या चंद्राच्या राशीचं शुभ रंग आहे पांढरा. तर कर्क राशीच्या व्यक्तीने पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, किमान पांढऱ्या रंगाचा रुमाल तरी वापरावा. बऱ्याच जणांच्या अंगावरती पांढऱ्या रंगाचे कपडे असतातच, पण कर्केच्या व्यक्तीने जरूर नित्यनेमाने वापरावे. त्याचबरोबर खाण्यामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाचा पदार्थ वापरला तर खूप बरं होईल. जसे की तांदळाचा भात आहे, त्यानंतर इडली आहे, डोसा आहे. असे पांढऱ्या रंगाचं आईस्क्रीम देखील तुम्ही खाऊ शकाल. तर जे जे मार्केटमध्ये तुम्हाला किंवा घरामध्ये तुम्हाला पांढऱ्या वस्तू आहेत, त्या पांढऱ्या वस्तूंचं सेवन करायला हरकत नाही. आणि काळजी कोणत्या अवयवाची घ्यायची आहे, तर कर्क राशीच्या व्यक्तीने आपल्या छातीच्या पिंजऱ्याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे ह्या पिंजऱ्याच्या आतमध्ये असणारे फुफ्फुस म्हणा, बाहेरचा बरगड्या म्हणा, स्त्रियांनी खास करून बघितलं तर आपल्या ब्रेस्टची काळजी घ्यावी. 6 महिन्यातून, वर्षातून किंवा जेवढं जमेल त्या वेळेला आपण आपली नियमितपणे तपासणी करून घ्यावी. तर या पार्टची जर त्यांनी काळजी घेतली तर बरंच आहे की फ्युचरमध्ये कधी कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार. त्याचबरोबर पांढऱ्या रंगाच्या म्हणजेच पारद शिवलिंग किंवा पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी शिवलिंगावरती सोमवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जल अभिषेक आणि दुग्ध अभिषेक जरूर करावा. ज्या ज्या लोकांना वाटते की माझं मानसिक बळ कमी झालेलं आहे, अशा व्यक्तींनी दूध, पाणी आणि साखर मिश्रित पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावरती, पांढऱ्या शिवलिंगावरती, लक्षात घ्या संगमरवरी पांढरं असतं किंवा पारद शिवलिंगावरती जर तुम्ही या तिन्हीचं मिश्रण असलेलं जर अभिषेक केला तर हळूहळू तुमचं मानसिक बल वाढायला चालू होईल. तर हे झालं कर्क राशीबद्दल. काही सूचना असतील, काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा. तुमच्या सूचनांचं स्वागतच आहे. सगळ्यांनी काळजी घ्या, नियमितपणे व्हिडिओ बघत जा. त्याचबरोबर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे चॅनल माझे एकट्याचं नाही आहे, आपल्या सर्वांचं आहे. ओके, धन्यवाद. टेक केअर. थँक्यू.